येत्या 16 मार्चला राज्यसभेच्या निवडणुका आहेत। महाराष्ट्रातील 7 जागांसाठी ही निवडणूक होणार असून सध्याची परिस्थिती लक्षात घेता महायुतीचे 6 आणि महाविकास आघाडीचा 1 उमेदवार निवडून येऊ शकतो। गेल्या काही दिवसांपासून या निवडणुकीसाठी पडद्यामागे हालचाली सुरू होत्या। त्यातच भाजपाने 4 नावे जाहीर केली। ती म्हणजे माजी मंत्री विनोद तावडे, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, हिंगोलीचे रामदास वडकुते, नागपूरच्या माया इनवाते, शरद पवारही ही निवडणूक लढवण्याची शक्यता आहे। राज्यात सध्या हे लक्षात घेता 7ही जागा बिनविरोध होण्याची शक्यता सांगितली जाते। एक जागा ही अजितदादांच्या राष्ट्रवादीला तसेच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सोडण्यात आली। दुसरीकडे महाविकास आघाडीचा 1 उमेदवार राज्यसभेवर जाऊ शकतो। या जागेसाठी जवळपास शरद पवार यांचे नाव ठरले असे बोलले जाते। याआधी राज्यसभेच्या जागेसाठी काँग्रेसने भूमिका घेतली होती। काँग्रेसकडून माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची चर्चा होती। यात प्रश्न येतो की बिनविरोध निवडणूक कशी होऊ शकते। तर असं सांगितलं जाते की 7व्या जागेसाठी महाविकास आघाडीकडून शरद पवार यांचं नाव जाहीर झालं तर ही निवडणूक बिनविरोध करण्याची भाजपाची तयारी आहे। पण महाविकास आघाडीने ठाकरे गट किंवा काँग्रेस या पक्षातील नेत्यांना उमेदवारी दिली तर भाजप 7व्या जागेसाठी उमेदवार देऊ शकतो। उमेदवार निवडून येण्यासाठी 37 मतांची गरज असते। यात महायुतीकडे 232 तर शिंदे गटाकडे 20 मते आहेत आणि अजित पवार यांच्या पक्षाकडे 3 मत जास्त आहेत। त्यामुळे ऐनवेळी मतांची जुळवाजुळव करून भाजप 7व्या जागेसाठी आपली वर्णी लावू शकतो। पण जर आता 7व्या जागेसाठी शरद पवार यांचं नाव ठरलं तर 7वी जागा बिनविरोध होण्याची शक्यता आहे।